राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी आपल्या समोर त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमधला 11वा अर्थसंकल्प मांडलेला आहे। आता जयंतराव पाटील सन्माननीय यांचं भाषण झालं आणि त्याच्यावर काही टीका टिप्पणी केली। त्यांनी सुद्धा 10 अर्थसंकल्प मांडलेले आहेत। आता त्यांना सुद्धा माहिती आहे, काही वेळा त्यांनी सांगितलं, मला सुरुवातीला सांगायचं आहे की या बाबतीमध्ये चांगलं काम असलं तरी विरोधी पक्ष नेते किंवा विरोधी पक्षाचे असामान्य सदस्य हे विरोध करणार, पण त्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या एक व्हिसल ब्लोअर म्हणून जे की जागा करण्याची एक पद्धत आहे किंवा आपण कुठे चाललोय याच्याकडे अधिक लक्ष जे आहे वेधण्याचं काम जे आहे सदस्य करत असतात। त्यामुळे त्याची गांभीर्याने दखल घेणं हे सुद्धा आवश्यक आहे असं मला वाटतं। जयंतराव पाटलांनी सांगितलं की अरे बाबा हे तुम्ही पैसे दिले ते SC आणि STच्या याच्यातून सुद्धा पैसे काढले दिले, याच्यापूर्वी किती आपणच जे आहे किती वेळा असं केलेलं आहे की एखादी वेगळी योजना आली तर आपण ते पैसे जे आहेत त्यांच्यासाठी जे आपण घेतो ते पैसे त्या भागामध्ये वापरतो आपण। आता याच्यामध्ये त्यांनी वापरले असतील। तुम्ही आता सांगितलं काय की मला तुम्ही सांगा की एवढे पैसे लोकांचे द्यायचे राहिले। अहो आज नाही, मी आज अनेक वर्ष पाहतोय दरवर्षी जे आहे हे कंत्राटदारांचे पैसे द्यायचे राहतात आहे PWDचे, मग पुढे ऑनगोईंग ते सुरू राहत आहे, थोडे मागचे दिले जातात। आता असं एकतरी वर्ष मला दाखवा की आता सगळे PWDचे जेवढी कामं झाली त्याचे पैसे तुम्ही सगळे देऊन टाकले नाही, म्हणून तर सांगितलं। आणि 10 अर्थसंकल्प मांडले आहेत म्हणून मी त्यांना नाही, पूर्वीची गोष्ट वेगळी। पूर्वी जरा काय म्हणतात कर्ज झालं तर फार मला आठवतं की 1996 मध्ये BJP आणि शिवसेनेचं सरकार होतं आणि त्यावेळेला पहिल्यांदा जे आहे कर्ज हा विषय आला आणि मी विरोधी पक्षनेता होतो वरच्या हाऊसमध्ये आणि मी सांगितलं की महाराष्ट्र जो आहे कर्जाच्या विळख्यामध्ये चाललाय। त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं होतं की कर्ज घेतलं नाही तर विकास कामं होणारच नाहीत, आपले विकासासाठी कर्ज हे घ्यावंच लागेल। हे त्यावेळेचे स्वर्गीय सन्माननीय मुख्यमंत्री मनोहरपंत जोशी यांनी मला त्यावेळेला उत्तर दिलं होतं। पण त्यानंतर जे आपण पाहतो की हे सगळं वाढतं हे तर खरंच आहे। खरं म्हणजे आम्ही सुद्धा थोडंसं काळजीत होतो की एवढे टेन्शनमध्ये की आता ह्या लाडकी बहिणीचे हे सगळं वाढलेलं आहे त्यामुळे इतर सगळ्या डिपार्टमेंटना पैसे मिळणार की नाही, पण तसं काही जयंतराव झालेलं नाही। याचं कारण असं आहे की आपण पाहतो आहोत नाही, उत्तराचं भाषण नाही, तुम्ही पुढे मी बोलतो ना, पुढे काय बोलायचं आहे ते तुम्ही अगोदर जे बोलता, आता तुमच्या लाईन मध्ये आलेलो आहे ना। अहो 20,000 कोटी रुपये त्यांनी ठेवलेत ना PWD साठी, RDD साठी 11,500 कोटी ठेवलेले आहेत, ऊर्जासाठी 21,500 कोटी ठेवलेले आहेत। दोन्ही बाजूने आपण बोलणार आहोत खर्च का झाला नाही आणि कर्ज का वाढ। आता खर्च का झाला नाही तर 2 निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये 4-6 महिने जे आहे खर्च करू शकलो नाही म्हणून खर्च झाला नाही। परंतु त्याच वेळेला जे आहे आपण हे सांगितलं की तुम्ही आता 33,000 कोटी दिले आणि 36,000 कोटी ठेवले। शेवटी हा तुम्हाला कल्पना आहे, अंदाज आहे ना, कमी जास्त झालं तर संख्या काही कमी आता जास्त होणार असं काही मला वाटत नाहीये, कारण त्यांनी जे कमी व्हायचं आहे त्यांनी स्वतःहून त्याच्यातून काही लोकांनी माघार घेतलेली आहे। पण याच्यामध्ये काही चांगली कामं सुद्धा झालेली आहेत। आता हे 7,57,575 कोटी 94,23,000 रुपयाचा अर्थसंकल्प, त्याच्यामध्ये 7,20,00,000 कोटी रुपये खर्चासाठी आहे। आता या सगळ्या जरी हे खर्च जरी वाढले असले लाडकी बहिणीसारखे, तरी शेतकरी, महिला, युवक यांच्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा आपण केलेल्या आहेत। पण एक मी ज्यावेळेला पाहायला गेलो आणि आपण जे म्हटलं की ह्या राज्याचं 23-24 दरडोई उत्पन्न
2,78,681 आणि 24-25 दरडोई उत्पन्न अपेक्षित पुढे 3,09,340 आहे. पण मी जेव्हा इतर राज्याचं पाहतो जयंतराव, त्यावेळेला तेलंगणाचं आजचं जे आहे दरडोई उत्पन्न 3,56,564 रुपये आहे एक नंबरला. 2 नंबरला कर्नाटक आहे 3,32,926 रुपये. 3 नंबरला तामिळनाडू आहे 3,15,220 रुपये. 4 नंबरला गुजरात आहे 2,97,722 रुपये. आज आपण जे आहेत 2,78,600 5वा नंबर. तर अशा रीतीनं जे आहे हे सुद्धा ज्या मी जेव्हा पाहतो त्यावेळेला वाटतं की आपण जे म्हणतो की महाराष्ट्रामध्ये असं आहे तसं आहे तसं आहे, परंतु मूळ जे आपण जे इतरांबरोबर ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला असं वाटतं की अरे आपण मागे का पडतो आहोत. अशा 2-4 गोष्टी ज्या आहेत ज्याच्यामध्ये आपण इतरांच्या तुलनेमध्ये मागे, कारण महाराष्ट्र हा पहिल्यांदापासून पहिल्याच क्रमांकावर असला पाहिजे असा आमचा सगळ्यांचा आग्रह आहे, सरकारचा आहे, आमचा आहे, सगळ्यांचा आहे. आणि म्हणून तुम्ही सांगितलं हेही बरोबर आहे. महसुली तूट जी आहे ही वाढलेली आहे 45,890 कोटी एवढी. कर्जाचा आकडा सुद्धा 9,32,242 कोटी. आपण व्याज फक्त जे आहे ते 64,659 कोटी रुपये आपण व्याज फक्त भरतो आहोत. हे खरं आहे. आपण हे जे व्याज आपण जे आहे भरतो आहोत आणि कर्ज आपण जर पाहिलं तर आज प्रत्येकाच्या डोक्यावर 5,040 रुपये एवढं व्याज येत आहे आणि कर्ज जे आहे प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर 72,642 रुपये एवढं कर्ज आहे. हे खरं आहे की सकल उत्पन्नाच्या जे आहे आपलं कर्ज जे आहे साधारण जे कर्ज जे आहे आणि आपली लोकसंख्या हे असं झालं तर असं 25% कर्ज जे आहे सकल उत्पन्नाच्या असावं. आता आपण मला वाटतं साधारणपणे 18 बिंदू काहीतरी पोहोचलेलं 19% आहे आता. आणि यांनी सांगितल्याप्रमाणे हे खरं आहे की MSRD असेल, MMRD असेल किंवा इतर जे आहेत त्यांचे अर्थसंकल्प कधी आपल्याकडे काही येत नाहीत, परंतु त्यांचे सुद्धा जे आहेत खर्च जे आहेत हे फार मोठे आहेत. हे जर हे तर बरोबर आहे, गॅरंटी तर घेतल्याशिवाय जे आहे तुम्हाला पैसे कोण देणार. आणि यामध्ये जे आहेत हे आता परत असं काय कारण आहे हे जर पाहिलं तर फार हा जो, पण आपण जे म्हणतो तेव्हा मी इतरांचं जेव्हा पाहिलं किंवा इतरांची काय परिस्थिती आहे. आता तुम्हाला सांगतो असं आहे की तुम्ही म्हणाल की सरकारची बाजू घेतो. पंजाब 44% आहे. आपण 18 बिंदू सगळं काय आहे. पंजाब 44%, अरुणाचल प्रदेश 40%, पश्चिम बंगाल 36%, राजस्थान 36%, बिहार 36%, आपल्यापेक्षा कमी फक्त गुजरात आहे हो 15% सकल उत्पन्नाच्या समोर कर्ज. मग मला असं वाटतं की आपण एवढे जे घाबरायलाही पाहिजे. बरोबर आहे तुमचं म्हणणं की 25% वरती जाताच कामा नये, आपण 25% येतो. इतर तेवढे 30% 40% डेट ट्रॅप मध्ये गेलेले आहेत, तेवढं आपण जाताच कामा नये, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण देशामधली ही परिस्थिती काय सांगते. आणि म्हणून आपण त्यांची ही परिस्थिती आहे म्हणून आपण फार आनंद किंवा समाधान मानण्याचं कारण आहे मला काही कारण वाटत नाही. हे बरोबर पण नाही. अध्यक्ष महोदय जे आहे की अरे नाही करू शकत ना.
थोडं तिकडून बोलायला पाहिजे, थोडं इकडून बोलायला पाहिजे, कारण तुमच्या बाजूने आहे, इकडे बसलो म्हणून थोडं तुमच्या बाजूने, आणि सरकार पक्षामध्ये असल्यामुळे थोडं सरकारच्या बाजूने बोलायला लागतंय. तर अध्यक्ष महोदय, मी हे तुम्ही मला अध्यक्ष महोदय, हे खरं आहे की या MSRDCचं जे आहे कर्ज जे आहे, जे आता कामं सुरू आहेत त्यांची 3,77,092 कोटीची MSRDC आणि MMRDA ची 1,03,534 कोटी, अजून ते कामं आणखी वाढणार आहे. आता याची सुद्धा आपण हमी देणार आणि ते जर पकडलं तर मग आपल्यावरची जी आहे जबाबदारी जी आहे वाढते आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आर्थिक पाहणी अहवालाच्या मध्ये कृषी क्षेत्रामधली जी आहे ग्रोथ रेटच्या बाबतीमध्ये चांगलं म्हटलेलं आहे, आणि हा ग्रोथ रेट जो आहे हा 8.7 आहे आपला. उद्योगाचा जो आहे हा मात्र जो आहे थोडा कमी आहे, 4.9 आहे. आणि देशाचा विकास दर उद्योगाचा, मी काही चुकत नसेल तर जयंतराव, 6.5% आहे. पण उत्पन्नाच्या बाबतीमध्ये पाहिलं, हा ग्रोथ रेट जो आहे आपला कमी झाला उद्योगाचा, पण उत्पन्न जे उद्योग क्षेत्रातून आपल्याला मिळालं ते 7,48,925 कोटी आहे, आणि कृषी क्षेत्रातून 3,78,387 कोटी आहे. म्हणजे उद्योग क्षेत्रातून येणारा आवक जी आहे आपल्याकडे ही मोठी आहे, हे आपल्याला मान्य करावं लागतं. परंतु हे महत्वाचंच आहे, कारण आज सुद्धा शेतीवर जे आहे 60% जास्त लोक अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांना आपण अधिक त्यांच्याकडे लक्ष देणं, अधिक त्यांना जे आहे कर्ज पुरवठा करणं हे आवश्यक आहे. एकतर अनेक अस्माने सुलताने या सगळ्या कष्टातून ते जातात. अवकाळी पाऊस नाही, भाव पडले, कांद्याच्या बाबतीत कालच मी आम्ही बोललो की काय परिस्थिती आहे. आणि अशा वेळेला जो आहे त्या कृषी क्षेत्रामध्ये कर्जाचा वाटा जो आहे आपल्याला जेवढा अधिक त्यांना मदत करता येईल तेवढी मदत जी आहे आपल्याला करायला पाहिजे. आपण अध्यक्ष महोदय, आतापर्यंत 6,45,000 कोटींची विदेशी गुंतवणूक आपल्याकडे आहे. आणि आता ह्या वर्षी मुख्यमंत्र्यांची जी टीम गेली त्यांनी जे सांगितलं 15 लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक येते. आता आपण ताबडतोब त्यांना जर विचारलं की मग 15 लाख कोटी रुपये आले, मग काय झालं? काय अरे आता आले, ते येतील, त्यांचे जे आहेत कामं सुरू होतील, मग त्यांना रोजगार मिळेल, मग त्याच्यातून राज्याची जी आहे आर्थिक स्थिती वाढेल. पण आपण त्यांना विचारतो 15 लाख कोटी आले असं म्हणतात, मग अशी परिस्थिती कशी? हे जे आहे ते काही बरोबर नाही. महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप सगळ्यात अधिक आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि आणखीन काही सवलती किंवा अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून निर्माण झालं तर महाराष्ट्रात अजूनही नवीन स्टार्टअप जे आहेत तयार होतील. आपण राज्यातील कृषी पंप ग्राहकांना 7.5 HP पर्यंत मोफत वीज देतो आहोत. सौर कृषी वाहिनी योजना 2च्या माध्यमातून आपण सौर ऊर्जेचे प्रकल्प सुरू करतो आहोत. आता यातून सुद्धा जे आहे शेतकऱ्यांना दिवसा निश्चितपणे वीज मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. काल परवा सुद्धा काही, आणि आपण सुद्धा म्हणालात उपमुख्यमंत्री महोदय, की कोकणात उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून 54.70 TMC पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये एकूण येईल. मी आज 15 वर्ष याच्यासाठी म्हणतो. एकदा तर वेलमध्ये जाऊन बसलेलो होतो, आठवतं आपला. कारण मराठवाड्याला जर पाणी आपल्याला द्यायचं असेल तर अध्यक्ष महोदय दुसरा काही मार्गच नाही. ते जे पाणी जे आहे पश्चिमेकडे वाहून जाणार किंवा इतर राज्यात जाणार तेच पाणी आपल्याला इथे आणलं पाहिजे, हे मी सातत्याने सांगतो.
जयंतराव आपल्याकडे खातं असताना आपल्याला सुद्धा सांगितलं होतं 1,00,000 कोटी रुपये लागले तरी हरकत नाही, ते कर्ज घ्या, परंतु जे आहे हे पाणी तुम्ही उचला. ते जे ना काय ते कालेश्वरम अमुक तमुक किती पाणी उचललं सगळं. आपल्याला त्याच्यापेक्षा कमी उंचीचं पाणी आहे ते उचलायला पाहिजे आणि ते काम आता आपण ते सुरू करतोय. बरं, त्याच्यासाठी मी काल सुद्धा सांगितलं की तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे मांजरपाडा धरणाच्या माध्यमातून जे आहे बोगदा वगैरे जे 11 किलोमीटरचा ज्या डोंगराला आपण बोगदा तयार केलेला, प्रचंड मोठा बोगदा तयार केलेला आणि 160 किलोमीटर कॉन्क्रीट केलेला जो आहे कॅनॉल आता आपण तयार झालाय, तो कॅनॉल नेमका मराठवाड्याला जाऊन तिथे मिळतो, अटॅच होतो आहे. म्हणजे तुम्हाला पुढची जो वाहन प्रक्रियेसाठी खर्च जो आहे हा लागणार नाही आहे. तुम्हाला फक्त ते पाणी उचलून जे आहे तिथे टाकायचं आहे आणि ते पाणी जे आहे तुम्हाला पुढे इतर ठिकाणाहून जातच आहे, पण तिथून जे आहे एवढं सगळं पाणी जे आहे तुम्हाला ते मिळणार. सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत चालू ठेवायची आहे. म्हणून माझी वेळ वाढवला, वेळ वाढवलाय माझ्यासाठी त्यांनी. म्हणून अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून उपमुख्यमंत्री महोदयांना माझं सांगणार आहे की अनेक वर्ष जे आपण या पाण्यासाठी लढा देतोय, आपण आता घोषणा केली आहे, त्याच्यावर पूर्ण लक्ष द्या. आपल्या राज्याचं उत्पादन वाढवण्यासाठी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वारंवार मराठवाड्याचे उग्र होणारे प्रश्न जर थांबवायचे असतील तर हे सगळी जी काही कामं जे आहेत आपल्याला पूर्ण करावी लागतील आणि त्यातून जे आहे आपल्याला जवळजवळ मगाशी सांगितल्याप्रमाणे अगोदर तर तयारच होत नव्हते, म्हणाले नाही एवढं पाणीच नाही आहे, ते 20 TMCच आहे, ते 9 TMCच आहे. आम्ही किती दिवस सांगतोय की नाही, व 55 TMC पाणी अजून त्या गोदावरी खोऱ्यात इथे आहे. त्या तापीच्या बाबतीमध्ये मी परत सांगतो तुम्हाला की अजूनही 99 TMC पाणी आपल्या हक्काचं जे आहे हे दुसऱ्या राज्यामध्ये जात आहे. 99 TMC पाणी ते आपण जर आणलं आपलं आणि ते हक्काचं पाणी आहे, आपण ते अडवू शकलो नाही. आपल्याला जे काही 110 TMC पाणी आपल्या वाट्याला आलं, 11 TMC पाणी आपण जळगाव जवळ अडवलं, 99 TMC पाणी अजूनही जे आहे पलीकडे जात आहे. हे तुम्ही अडवा ना, हे आणा ना. पाण्याचं आपल्याकडे दुष्काळ संपून जाईल. आपण जे काही लोकांची आज ओरड आहे सगळी जी आहे ती थांबवायची असेल तर या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. उपमुख्यमंत्री महोदयाने कुंभमेळ्याचा उल्लेख केला, पण कुंभमेळ्यासाठी आजच पैसे काय दिले तर काम सुरू होईल, नंतर काय देऊन चालणार नाहीये. मागच्या वेळेला सुद्धा मी स्वतः पालकमंत्री आणि PWD मंत्री होतो, त्यावेळेला सरकारनं अगोदरच पैसे दिले. त्यामुळे इनर रिंग रोड, आउटर रिंग रोड, परत त्र्यंबकेश्वरचा रस्ता, शिर्डीचा रस्ता, पुण्याचा रस्ता सुरू केला होता. आपण मंदिरांना आपण दुरुस्ती केली होती, तिथे फ्युनिक्युलर ट्रॉली आपण केली. एवढंच नाही तर सगळे मंदिर वगैरे आणि घाट जो आहे 300 कोटी रुपये जे आहे त्या मला वाटतं तटकरे त्यावेळेला जलसंपदा मंत्री होते त्यांनी दिले आणि आपण ते सगळे खर्च केले. पण ते आजपासून जर पैसे मिळाले, आता नाशिकमधून तर ते येतात, पहिल्यांदा म्हणे 16,000 कोटीचा आमचा. अरे 16,000 कोटी कोण देणार आहे आपल्याला? मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगितलं की ते बाकी जाऊ द्या, परंतु भारत सरकारकडून सुद्धा आपल्याला काही मदत मिळाली पाहिजे. प्रयागला त्यांनी दिलेली आहे काही मदत, आपल्याला पण काही मदत त्यांनी घेतली पाहिजे आणि आपण सुद्धा आतापासूनच त्याचं प्लॅनिंग करू. ही चांगली गोष्ट आहे की मुख्यमंत्री स्वतः म्हणजे त्याच्यामध्ये लक्ष घालतायत आणि म्हणून ही जी कामं जी आहेत आताच वेळेवर सुरू झाली तर ती क्वालिटी कामं होतील. नाही पेक्षा जे आहे आला कुंभमेळ्याचा आता जे आहे तो मुहूर्त आला, कसं तरी आता लपेटू आणि मग सगळं जे आहे कामाचं जे आहे ते जेवढं चांगलं पाहिजे तेवढं काम जे आहे ते काय होणार नाही. एक मला मोठी गंमत वाटलेली आहे अध्यक्ष महोदय की ह्या सगळ्या बाबतीमध्ये जे आहे हे खरं आहे, म्हणजे निवृत्ती वेतन, व्याज वगैरे जे आहे याच्यावर आपला खर्च खूप आहे. 55.72% तर खर्च तिकडे आहे, म्हणून जवळजवळ काय 44% आपल्याला खर्चाला मिळत आहेत. पण दुधाच्या बाबतीमध्ये किंवा इतर जे काही म्हटलेलं आहे काही ठिकाणी अध्यक्ष महोदय, दूध उत्पादन जे आहे
प्रति व्यक्ती जे आहे दुधाची उपलब्धता, जयंतराव तुमचं पण दूध आहे, ऐका आता, प्रति व्यक्ती दुधाची उपलब्धता 347 ग्रॅम प्रतिदिन आहे. राष्ट्रीय स्तरावरती 471 ग्रॅम प्रतिदिन आहे. म्हणजे आपल्यापेक्षा तुम्ही बघा, 100 दूध संपूर्ण देशामध्ये प्रत्येकाला जास्त मिळते, 100 ग्रॅम पेक्षा जास्त मिळते आहे दूध. आणि आपल्याकडे दूध खूप आहे, दूध खूप आहे, काय करायचं, काय करायचं, का का असं होतं? तुम्ही जे आहे दुधाचे जे आहेत प्रोड्युसर्स वगैरे सगळ्या याचा विचार करा, काय असं का असं होतं? आपण देशामध्ये इतरांच्या मागे का? बाकी परत अंडी जे आहेत, आपली उपलब्धता जी आहे 62 अंडी प्रतिवर्ष आहे प्रत्येक माणसाला, आणि देशामध्ये जी आहे ती 103 अंडी आहे. म्हणजे अंडी उपलब्ध होण्याच्या बाबतीत सुद्धा आपण देशाची जी सरासरी आहे त्याच्यापेक्षा आपण कमी आहोत. आणि आपण म्हणतो आपल्याकडे सगळं काही खूप आहे, सगळं खूप आहे, पण इतरांचं जेव्हा आपण पाहतो देश स्तरावर तर हे आकडे जे आहेत हे सांगतात, हे आकडे जे आहेत थोडेसे जे आहेत आपल्या सगळ्यांना जे आहेत विचार करायला लावणारे असे आकडे आहेत. अध्यक्ष महोदय, मला कल्पना आहे की अनेक लोक बोलायचे आहेत, म्हणून मी अधिक न बोलता एक शेवटचे जे काही गोष्टी ज्या आहेत बोलतो आहे की हे ठीक आहे. मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती करणार आहे की शिवभोजन जे आहे ते गोरगरिबांचं 5 रुपये पण देत नाहीत, 2 लाख लोक जेवतात, आणि त्याच्यावर 2000 केंद्र, त्याच्यावर 2000 केंद्रामध्ये 10 माणसं असले तर ते बघा आता किती 2000 झाले, 20,000 2000 केंद्र गुणिले 10 20,000 झाले, 20,000 त्यांच्या घरची माणसं ही सगळी जी आहेत याच्यावर अवलंबून. ते स्वतः कोण भांडी घासणं, अमुक तमुक करणं, हे कृपया बंद करून 2 लाख लोक वर्षाचे जेवले तर आपला खर्च जो आहे 250 कोटीच्या आसपास आलेला आहे. फार कमी आहे. विद्यार्थ्यांचे आणि शिक्षणाचे जे विद्यार्थ्यांचे पैसे जे आहेत स्कॉलरशिप वगैरे, अध्यक्ष महोदय, ते फार मोठ्या प्रमाणावर रखडले जातात. राईट टू एज्युकेशनचे सुद्धा पैसे जे आहेत शिक्षण संस्थांना मिळत नाही. 6 महिने 8 महिने वर्षाचे पैसे नाहीत अध्यक्ष महोदय. एकेका संस्थेचे जे आहे 40 50 कोटी रुपये जे आहेत थकलेले आहेत. त्या संस्था चालवणं जे आहे कठीण होणार आहे. कृपा करून त्यांचे सुद्धा पैसे जे आहेत आपण वेळेवर देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. शाळा कॉलेजांचे पैसे द्या, विद्यार्थ्यांच्या जेवणाचे पैसे जे आहेत अनेक वेळेला जे आहेत वसतिगृहामध्ये राहतात 6 महिने जेवणाचे पैसे मिळत नाहीत, म्हणून वर्तमानपत्रामध्ये ज्यावेळेला ते छापून येतं त्यावेळेला असं वाटतं की आपल्या राज्याची मान कुठेतरी खाली जाते आहे की विद्यार्थ्यांना जेवणाचे पैसे 6 महिने मिळाले नाहीत, म्हणून ते आपल्याकडे तक्रार करतात. ते हे आहे, पण तू काय द्यायचे जे आपण ठरले ते तरी आपण वेळेवर दिले पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांचे पैसे ते वेळेवर द्या, निराधार योजनेचे पैसे ते वेळेवर द्या. पीडब्ल्यूडीची कामं थांबलेत, होय थांबलेली आहेत, त्यांना जे आहेत ते कामं कशी सुरू होतील त्याच्याकडे लक्ष द्या. आपण शिवसृष्टीसाठी अनेक ठिकाणी काही घोषणा केलेल्या आहेत. आपल्याच हस्ते जे आहे पहिल्या टप्प्याचं उद्घाटन एवढा शिवसृष्टीचं झालंय, त्याचं काम आता 4 एकरमध्ये ते काम आहे. त्याचे जे पैसे त्याला काही लागतात ते पैसे सुद्धा आपण द्या. विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूरला आपण एक अर्बन हट जे आहे काहीतरी त्या घोषणा झालेल्या आहेत. आता पैठणीचे जे आहेत काम करणारे वगैरे सगळे जे आहेत हजारो लोक आहेत, 500 तर दुकानं झालेली आहेत त्या येवल्यामध्ये, आणि तेवढ्या प्रमाणामध्ये जे आहे खेड्यापाड्यातून आता हातमाग आणि विणकाम सुरू आहे, तर तिथे सुद्धा एखादं अर्बन हट द्या. एकूण काय तर राज्यात मध्ये अडचणी आहेत, पण त्या अडचणीला तोंड देत देत जे आहे हा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे. आणि यातून जे आहे लाडकी बहिणीसारखा जो आहे हा उपक्रम हा एक मोठ्या खर्चाचा जो आहे तो याच्यामध्ये समाविष्ट झाल्यामुळे थोडीशी अडचण
होणं हे स्वाभाविक आहे, परंतु तरी सुद्धा अतिशय सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्र्यांनी मांडलेला आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य सुनीजी भाऊ. अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्प 2025च्या माननीय अर्थमंत्र्यांनी जो अर्थसंकल्प या सभागृहामध्ये सादर केला, त्या अर्थसंकल्पाचं वर्णन जर करायचं झालं तर अनेक वृत्तपत्रामध्ये जे काय आज